नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। काही जण आमरस मिक्सरचा वापर करून बनवतात, पण ह्या पद्धतीमध्ये आमरसाला फेस तयार होतो, चव सुद्धा व्यवस्थित लागत नाही। कधी कधी रवी किंवा विस्करचा वापर करूनही आंब्याचे चंक्स राहतात, भरपूर भांड्यांचा पसारा सुद्धा होतो। आज आपण अगदी झटपट एकसंध असा आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर इथे मी या ठिकाणी 5 आंबे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून पुन्हा पाण्यात मी इथे ठेवलेले आहेत। आमरस बनवण्याच्या आधी कमीत कमी अर्धा तास तरी आंबे पाण्यात ठेवायचे, म्हणजे याच्यावरची धूळ किंवा चीक निघून जातो। आता आमरस करण्याआधी आंबे थोड्या कोरड्या कपड्याने आपण इथे पुसून घेणार आहोत। आता यातील एक आंबा मी अशा प्रकारे इथे घेतलेला आहे। आता आंब्याच्या वरचा देठाचा जो भाग असतो तो आपल्याला इथे काढून टाकायचा आहे आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे याच्या फोडी करून घ्यायच्या। तर इथे सर्वच आंब्याच्या मी इथे फोडी करून घेतलेल्या आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। आता इथे मी बाजूलाच पुरणाची चाळण घेतलेली आहे। आता त्याच्या खाली मी एक मोठं भांडं ठेवलेलं आहे। इथे ना मी मिक्सरचा वापर करते ना विस्करचा, अगदी झटपट आमरस बनवणार आहोत। तर कट केलेल्या फोडींपैकी एक आंब्याची फोड आपल्याला इथे घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने त्याचा गर आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे। खूपच सोपी पद्धत आहे, सालीला थोडाही गर शिल्लक राहत नाही। बऱ्याचदा आंबा पिळूनही त्यातला रस हा सालीला तसाच राहतो, तर अशा पद्धतीने खूप पटकन आंब्याचा रस निघला जातो, मस्त असा आमरस तयार होतो, तुम्ही पाहू शकता। आता हा रस जास्तीची भांडी न पडता मिक्सरला फिरवून न घेता झटपट तयार झालाय। अशाच पद्धतीने आंब्याची कोई सुद्धा मी यावरती फिरवून घेतली आहे। तर इथे सर्वच आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। चाळणीला खालच्या बाजूने जो लागलेला गर होता तो सुद्धा मी व्यवस्थित चमच्याने काढून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर आणि इथे आपल्याला वेलची पूड घालून घ्यायचे। तर यामध्ये गोडानुसार आपल्याला साखर घालायचे। आता हा आमरस तुम्हाला किती गोड हवाय तेवढीच पिठी साखर तुम्हाला इथे वाढवायची। स्वादासाठी मी यामध्ये पाव चमचा वेलचीची पूड यामध्ये घालणार आहे, नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालेल। आता हे दोन्ही जिन्नस आपण घातलेले आहेत। आता जो हा आमरस आहे तो व्यवस्थित आता आपण एकजीव करून घेणार आहोत। आता हा आमरस तयार झालेला आहे। तुम्हाला जर घट्ट आवडत नसेल तर यामध्ये थंडगार पाणी सुद्धा घालू शकता। यामध्ये काही जण दूध सुद्धा घालतात, पण जर हा आंब्याचा रस तुम्हाला काळसर वाटत असेल तर यामध्ये दूध शक्यतो घालू नये, कारण की दूध घातल्यामुळे आमरस हा थोड्या वेळाने काळसर पडतो। तर सध्या आंब्याचे सीझन चालू आहे, मग तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे येणारे रेसिपींचे अपडेट तुम्हाला लगेचच मिळतील। पुन्हा आपण भेटणार आहोत, तोपर्यंत तुमच्या सर्वांचे धन्यवाद।